हे बघ स्नेहा, हा शेवटचा EMI पे करतोय. फायनली हा फ्लॅट तुझ्या नावावर होतोय. खूप आनंद होतोय. आत्ता आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार. हो. कोण आलं असेल? माहिती नाही, बघा बरं. हॅलो. हाय. मी अनिकेत. तुम्ही योगेश ना? हो, योगेशच. ॲक्च्युली मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. आत येऊ शकतो का? महत्वाचं? या ना, या. बस. मी ओळखलं नाही तुम्हाला. हो, मी रवीचा भाऊ अनिकेत. रवीचा भाऊ? पण रवीने तर कधी असं सांगितलं नाही की त्याला कोणी भाऊ आहे. हो, त्यालाही माहीत नव्हतं. लहानपणी आमच्या बाबांनी त्याला आणि त्याच्या आईला घराबाहेर काढलं आणि दुसरं लग्न केलं. मग मी जन्माला आलो आणि मलाही माहीत नव्हतं. मला काही दिवसांपूर्वीच कळालं. त्यामुळे मी त्याला शोधतोय. पण रवीचं घर तर 1 महिन्यापासून बंद आहे. फोन सुद्धा लागत नाही त्याचा. हो, मी त्याचा शोध घेत इथपर्यंत आलो, पण खूप उशीर झाला. उशीर झाला? हो, रवी आता ह्या जगात नाहीये. काय? ही त्याची डायरी आणि काही डॉक्युमेंट्स आहेत. रवीने माझ्या नावावर एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती, पण यापूर्वी मला ते माहीत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच मला कळलं त्याबद्दल. पण हे सगळं तू आम्हाला का सांगतोय? मला रवीचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत लागेल. पण यात आम्ही काय मदत करणार? रवी तुमच्या खूप जवळचा मित्र होता. तुम्ही जर मला मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल. ठीक आहे, आम्ही त्याची डायरी आणि पॉलिसी डॉक्युमेंट्स पाहून घेतो आणि त्यातून काय मदत करता येईल ती नक्की करेल. धन्यवाद. येऊ मी? येस. थँक्यू. योगेश, हे सगळं खूप अनपेक्षित होतं रे. आता काय करायचं? हो ना. रवी आजारातून बरा व्हावा, जगावा म्हणून किती प्रयत्न केला, आणि त्यात त्याचा हा भाऊ अनिकेत अचानक रात्रीतून कुठून उगवला. बरं, रवी सोबत काही घडलंय तर त्याचा फोन बंद लागतोय, घर बंद आहे, आपल्याला कळालं सुद्धा नाही. असं कसं होऊ शकतं? माझा तर विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवर. रवी गेलाय खरा, पण मागे खूप सारी रहस्य सोडून गेल्या. आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल स्नेहा. योगेश, तुला काय वाटतं, आपण ही रवीची डायरी वाचणं योग्य राहील? माहित नाही. रवी असा अचानक गेला, मागं एवढी गोड रहस्य सोडून गेला, आणि ही डायरी वाचली नाही तर त्याच्या मनात नेमकं काय होतं, त्याच्या आयुष्यातली काय रहस्य हे आपल्याला काय कळणार आहेस नाही. डायरी वाचणं काही गैर नाहीये. तू म्हणतोस तेही खरंच आहे. बघ, बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्यात त्याने, पण
काही गोष्टी लाल पेनने हायलाईट केल्यासारखं दिसत नाही आहेत का तुला? हो ना. हे बघ, याच्या आधी स्टार केलाय म्हणजे महत्वाचं काहीतरी आहे बघ. काही गोष्टी मनात ठेवून मरायचं नाही. जर मी कधी या डायरीचा शेवट केला नाही तर ती योग्य व्यक्तीने पूर्ण करावी. याचा काय अर्थ असेल बरं? योग्य व्यक्ती अनिकेतचा शोध घ्यायचा आहे. तो माझा भाऊ आहे, पण त्याला मी भेटायचं की नाही हे ठरवू शकत नाही. याचा अर्थ रवीला माहिती होतं की अनिकेत त्याचा भाऊ आहे म्हणून? पण रवीने कधी आपल्याला सांगितलं नाही की त्याचा सावत्र भाऊ आहे म्हणून. तेच की. माझ्या मते त्याला त्या गोष्टीची लाज वाटत असावी, त्यामुळे त्याने ही गोष्ट लपवून ठेवली आपल्यापासून. अनिकेतला फक्त पैसे मिळवायचेत का, की तो खरंच मला भाऊ मानतो? याचा अर्थ रवीला सुद्धा संशय होता. अनिकेत फक्त पैशासाठी जवळ आलाय की भाऊ म्हणून. त्याला भेटलं पाहिजे. मला तर वाटतं आपणच काय खरं आहे त्याचा शोध लावला पाहिजे. हो. आपण त्याला जाऊन भेटूयात. हॅलो अनिकेत, उद्या आपण गुडलक कॅफेत भेटूयात. ओके. झोप आता, विचार करू नकोस. बसा. काही घेणार? नको अनिकेत, आपण सरळ मुद्द्याचं बोलूयात. हे बघ, रवीला माहीत होतं की तू त्याचा शोध घेतोय, पण तू त्याच्याजवळ पैशासाठी येतोय की भाऊ म्हणून हे त्याला समजत नव्हतं. दादा, मी समजू शकतो, पण मला कोणाला काही सिद्ध करायची गरज नाही. कारण मी जर फक्त पैशासाठी आलो असतो तर तुमच्या समोर देखील आलो नसतो, आणि माझे मी कसं तरी पैसे काढले असते ना. तू म्हणतोय ते पण बरोबर आहे. योगेश, तुला काय वाटतं, आपण जे काही रवीच्या डायरीत वाचलं ते अनिकेतला सांगावं? नाही, नको. त्याला सांगून काय होणार आहे? आणि जर अनिकेत हा रवीचा भाऊच नसला तर? अरे, फोन. हॅलो योगेश, तुला माहितीये का, रवीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाने कोणीतरी मोठी रक्कम क्लेम केली आहे. कोण बोलतंय? तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवताय तो खरा नाहीये. हॅलो. कोणाचा फोन होता? माहित नाही, अननोन नंबर होता. तो बोलत होता की रवीच्या पॉलिसीचं कोणीतरी रक्कम जी आहे त्याचं क्लेम केलंय म्हणून. अरे, काय सुरू आहे? मला वाटतंय ना, यामागे काहीतरी मोठी चाल आहे. रवीचा घातपात तर नसेल झाला ना काही? नाही रे. आपल्याला याचा शोध घ्यायला हवाच नाही.
खरं बोलतोयस. तुम्ही मला बोलवलं, काय झालं? इन्शुरन्स वगैरे काही कळालं का तुम्हाला? हो, इन्शुरन्सबद्दलच समजलं आहे म्हणून तुला बोलवलं. ॲक्च्युली रवीच्या पॉलिसीचा कोणीतरी क्लेम केला आहे, म्हणून म्हटलं तू क्लेम वगैरे केला आहे की काय. नाही, मला याबद्दल काहीच माहीत नाही. तुम्ही संशय तर नाही ना घेत माझ्यावर? संशय नाही, आम्हाला खरं काय आहे तेवढंच जाणून घ्यायचं. कसं आहे, कुणी त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला नको म्हणून. पण आता तू क्लेमच केला नाही म्हणतोय तर मग पोलीस कंप्लेंट करायला हरकत नाही, नाही का? हो. चल आपण पोलीस कंप्लेंट करून घेऊ. येस. नाही पोलीस कंप्लेंट कशा? पोलीस कंप्लेंट नको. का? तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो, मीच क्लेम केलंय. आणि काय कारण? दादा, मी आयुष्यात मोठं काहीच कमवू शकलो नाही. त्यात माझ्या आईवर भरपूर कर्ज पण आहे. माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत फक्त पैशांसाठी लग्न केलं. जेव्हा पैसे संपले त्यांनी पण आम्हाला सोडून दिलं. आणि काही दिवसांपूर्वीच मला रवीबद्दल समजलं आणि मी त्याचा शोध घ्यायला सुरू केलं. आणि शोध घेता घेता मी त्याच्या घरापर्यंत पोहोचलो. नंतर त्याचं घर बंद होतं आणि त्याचा मोबाईल नंबरही बंद होता. आणि त्याच शोधामध्ये मला त्याच्या पॉलिसीबद्दल समजलं आणि माझी नियत फिरली. म्हणजे तू इथे फक्त पैशासाठी आलायस तर? नाही, मी आलो होतो माझ्या भावासाठीच. पण पॉलिसीची अमाऊंट बघून मला मोह नाही आवरला बघा. हे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वार्थासाठी इथं आलोय तर मी निघून जातो इथून. नाही, बस. ॲक्च्युली रवीनं त्याच्या डायरीत लिहून ठेवलं आहे, भूतकाळातल्या चुका मोठ्या असतात पण त्याचं प्रायचित्त करणं हेच खरं मोठेपण आहे. आणि तू तुझी चूक कबूल केली यातच तुझे मोठेपण, हो की नाही? आणि अनिकेत, तुला जर रवीला खरंच न्याय द्यायचा असेल ना तर ते पैसे चांगल्या कामासाठी वापर. हो, मी काय करेल, सगळे पैसे अनाथ आश्रमला दान करेल आणि माझ्या पापाचं प्रायश्चित्त करेल. नाही, सगळे पैसे दान करायची गरज नाही आहे. तुझाही त्या पैशांवर हक्क आहेच. तुझं काय आहे ते कर्ज फेड आणि बाकीचे पैसे चांगल्या कामासाठी वापर. चालेल, येऊ मी? ये. धन्यवाद. हॅलो, कोण बोलतंय? योगेश, तुला माहिती का रवी जिवंत आहे? काय? अरे काय मूर्ख आहेस का रे तू? अननोन नंबरवरून फोन करतो आणि काही बोलतो. अरे मेलेला माणूस कसा जिवंत होऊ शकतो? तुला वाटेल तसं, पण तो खरोखर जिवंत आहे आणि तो परत येणार आहे. मूर्खाचा बाजार आहे. योगेश, काय झालं? आणि कोणाला एवढं ओरडून बोलत होतास? अगं अननोन नंबरवरून फोन करतोय कोणीतरी. तो म्हणत होता की रवी जिवंत आहे. काय? हे कसं शक्य आहे? तेच तर म्हणतोय मी. अरे, अनिकेतने आपल्याला सांगितलंय की रवी आता या जगात नाही म्हणून. काय चाललंय हे? आणि कोण आहे तो? माहित नाही. सारखे अननोन नंबरवरून फोन येतात आणि काय ना काय असंच बरळत असतात. या मागे ना काहीतरी मोठं षडयंत्र आहे किंवा आपल्याला सुद्धा अडकवलं जात आहे. योगेश, आपल्याला पण सांभाळून राहिलं पाहिजे. आणि काय आहे ना खरं, त्याचा पहिले शोध घेतला पाहिजे. बघू. चहा घे.
दरवाजा तर बंद आहे. मला वाटलं होतं तुम्ही इथे याल. रवी, हे कसं शक्य आहे? तू तर हो, रवी, अरे काय चाललंय? अरे काही लोक म्हणतात तू या जगात नाहीये, काही जण म्हणतात की तू जिवंत आहे. अननोन नंबरवरून मेसेज येतात, फोन येतात. अरे किती वेळा तुझ्या घरी आलो, घर बंद, फोन बंद. काय चाललंय? काय खरं काय? मी मेलो नव्हतो. मला मरायचं नाटक करावं लागलं होतं. नाटक? हो, सगळं काय सांगतो. माझ्यासोबत चला. मला काही महिन्याआधी समजलं होतं की माझ्या मागे काही लोक लागलेत आणि मी त्यांचे पैसे देणे लागतो. मला वाटलं होतं सगळं काही संपलं असेल. म्हणून तू मेल्याचं नाटक केलंस? हो, माझा मित्र एका ॲक्सिडेंटमध्ये जखमी झाला होता. तो इतका भाजला होता की त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता. मी त्याचाच फायदा उचलला आणि मला मृत घोषित केलं. तू आम्हाला हे काहीच कसं सांगितलं नाहीस? मला वाटलं की तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. मला नव्याने आयुष्य सुरुवात करायचं होतं. पण मला समजलं की आपण आपल्या सावलीपासून लांब नाही जाऊ शकत. रवी, आम्हाला वाटलं आम्ही तुला कायमचं गमावलंय आणि आता तू परत आलायस. याचा काय अर्थ समजायचा? हो, मी परत आलोय कारण माझ्या काही भूतकाळातल्या गोष्टी अपूर्ण आहेत आणि मला त्या पूर्ण करायच्या आहेत. हॅलो, रवी परत आलाय बरं का. काही झालं तरी त्याला संपवावं लागेल. हा ठीक आहे. योगेश, हो. तुला नाही वाटत हे खूप मोठं गूढ रहस्य आहे म्हणून? रवी एवढ्या सहजासहजी परत नाही आलेला. मलाही तेच वाटतंय. तो कुठल्या तरी संकटात आहे, पण ना सांगत नाहीये. त्याच्या मागे काही माणसं लागलीत, म्हणजे त्याचा जीव धोक्यात आहे. हॅलो, 403 फ्लॅटमध्ये राहतात ते. हां बरं बरं ठीक आहे. काय असं नेमकं काय झालं? योगेश, तो व्यक्ती बघ. अरे तो मगासपासून तिथनं फेऱ्या मारतोय आणि मोबाईलवर बोलता बोलता आपल्याकडे बघतोय. कोण असेल हा? गेला. मला वाटतं ना तो आपल्यावर पण पाळत ठेवू नये. रवी सोबत ज्यांचे ज्यांचे कनेक्शन आहेत ना, त्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे वाटतं. आपण जास्त जवळ आहे रवीच्या. चल. रवी, तुझ्या मागे नक्की कोण आहे समजेल का? काय चाललंय हे? योगेश, ती लोक खूप डेंजर आहेत. त्यांनी मला मेल्यासारखं दाखवायला भाग पाडलं होतं कारण मला त्यांच्या एका चुकीच्या गैरव्यवहाराबद्दल माहिती होती. म्हणजे तू फक्त मृत्यूचं नाटक केलंस तर? नाही, मी मरायचा प्रयत्न केला होता, पण ऐनवेळी एका मित्राने मला वाचवलं आणि गायब व्हायला सुद्धा त्यांनीच मदत केली. कालच माझ्यावरती हल्ला झाला होता. काय? हो, त्या हल्ल्यातून कसा बसा मी वाचलोय आणि इथं आलोय. मग तू असा का थांबलाय? आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार करू. नाही, नको. जर पोलिसात गेलो ना, हे प्रकरण अजून वाढत. हे माझ्या पद्धतीनेच मला संपवायला लागणार आहे. पण बरं चल, तुझ्या जीवाला धोका आहे, इथून निघू. स्नेहा, मला ना काहीतरी घोळ दिसतोय. रवी म्हटला की त्याला संकटातून त्याच्या मित्राने वाचवलं, पण त्याने मित्राचं नाव सांगितलं नाही. आणि तसंही हा मॅटर तिथेच क्लोज व्हायला हवा होता. त्याच्यावर जो आज हल्ला झालाय ना, तो विचार करण्यासारखाच आहे.
मला सांग, जर त्याला कोणी वाचवलं असतं तर आज हा हल्ला झाला असता का? म्हणजे याचा अर्थ रवी अजून काहीतरी लपवतोय आपल्यापासून. तेच तर, तोच विचार करतोय मी. हा कोणाचा मेसेज आलाय? रवीवर विश्वास ठेवू नकोस, तो तुला फसवतोय. काय आहे? काय चाललंय आपल्या आयुष्यात? कुणी फोन करतंय, कुणी मेसेज करतंय, ते अननोन नंबरवरून. मला वाटतंय ना, या रवी बरोबरच्या प्रकरणात आपल्याला ओढलं जाते. मला पण काहीच कळत नाहीये. बरं, खूप उशीर झालाय, आपण आधी जेवण घेऊ. बर, आणते मी. योगेश, काय झालं? इतका का विचार करतोय? रवीला मी मित्रासारखं नाही तर भावासारखं जपलं, त्याच्या आजारपणात साथ दिली. पण तो आता भेटलाय आणि असा का वागतोय हेच कळत नाही. असं वाटतं की हा रवी नाहीच आहे, तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून. तुला जर एवढा संशय असेल ना, तर एकदा अनिकेतशी बोल ना. अनिकेत कदाचित आपल्याला मदत करेल. त्याच्याकडून आपल्याला काही धागेदोरे मिळतील. फोन लावतो. हॅलो अनिकेत, योगेश बोलतोय. उद्या कॅफेमध्ये भेटूयात का? ठीक आहे. अरे योगेश दादा, काय झालं? काल फोन केला होता की आज अर्जंट भेटायचं. हां, अनिकेत, अरे काय चाललंय नेमकं? काही कळेल का? माझी बायको आणि मी फक्त संभ्रमात आहे. काय चाललंय काहीच समजत नाही. रवी जिवंत आहे, तुला माहिती आहे का? तो भेटला तेव्हा काय बोलत होता, कशाबद्दल बोलत होता, काहीच कळत नव्हतं. असं वाटत होतं तो रवी नाहीच आहे. काय माहिती का तुला? अरे दादा, तो मला पण भेटला होता, पण वेळासारखं काहीतरी बळत होता बघ. म्हणत होता की माझ्यावर विश्वास ठेवू नका, मी कोणाच्या बाजूने, मला माझंच माहीत नाही, मी काय बोलतो काय करतो माझं मलाच कळत नाही, असं काहीतरी बोलत होता तो. याचा अर्थ रवी कुठल्या तरी संकटात आहे आणि त्याला यातून बाहेर काढावं लागेल आपल्याला. बघतो. रवी, अचानक इथे? मला योगेशशी बोलायचंय. योगेश आत्ता घरी नाहीये, पण तू माझ्याशी बोलू शकतोस. ये. बोल, काय बोलायचं होतं तुला? स्नेहा, तुम्ही दोघं जेवढं मला ओळखता ना, त्यापेक्षा माझा भूतकाळ खूप वेगळा आहे. तुमच्या आयुष्यात येणं हा केवळ योगायोग नाहीये. मी आलो हे माझं नशीब आहे. म्हणजे हे सगळं नाटक होतं तर? आणि हे सगळं तू योगेश पासून का लपवून ठेवलंस? कारण मला असं वाटलं की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बसणार. तुम्ही आधी मला खूप वेळा मदत केलेली. तुमचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत की मला तुम्हाला या अडचणीत नव्हतं टाकायचं. अरे पण रवी, तू काय करतोस इथे? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हा खेळ बास झाला. खरं खरं सांग, काय चाललंय? मी फक्त स्वतःला वाचत नव्हतं,
माझ्याबरोबर तुम्हाला पण वाचवायचा प्रयत्न करत होतो. दोघांना म्हणजे? याचा काय अर्थ? काही वर्षांपूर्वी मी एका चुकीच्या व्यवहारात अडकलो होतो. मला असं वाटलं की मी त्यापासून खूप लांब आलो, पण त्या माणसांना अजूनही वाटतंय की त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते माझ्या मागे लागले. म्हणून मी लपून बसलो होतो. मग तू हे आम्हाला आधी का सांगितलं नाही? का लपवलं आमच्यापासून? आम्ही कोणीच नव्हतो का तुझे? या सगळ्यात चूक माझी होती. यात तुम्हाला दोघांना अडकवायचं नव्हतं मला, म्हणून मी तुम्हाला दोघांना काही सांगितलं नाही. रवी, मला वाटतं तू आपल्या नात्यातला विश्वास गमावलाय. तुझा आमच्यावर विश्वास नाही आणि आता आम्हालाही तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तू गेला तरी चालेल. मी काहीच चुकीचं वागलो नाही रे. मी फक्त फक्त काय? फक्त आपल्या मैत्रीवर विश्वास ठेवला नाही एवढंच ना? आणि तेच लागलंय माझ्या मनाला. आपली मैत्री इथंच संपली. जाऊ शकतोस तू. मला माफ करशील? येतो मी. काय केलंस तू हे? रवीला परत पाठवलंस? तुझ्या अशा वागण्याने तुमची मैत्री कायमची तुटेल. माहिती आहे मला स्नेहा, पण एकदा नाती तुटली ना, परत ती जोडणं अवघड असतं. ऐक ना, मी काय म्हणते, तू खरंच रवीशी नातं तोडलंयस? तुलाही माहिती आहे, मी त्याची आणि माझी मैत्री जपली. त्याच्यावर प्रत्येक गोष्टीत विश्वास ठेवला. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला का? मी त्याला आजपर्यंत प्रत्येक संकटातनं, त्याच्या आजारपणातून सुद्धा बाहेर काढलं. मग आता जे काही संकट आलंय त्याने मला सांगायला हवं होतं. त्याला मी कसंही काढलं असतं संकटातून बाहेर. या पण खरंच जर त्याने आपल्याला त्रास होऊ नये म्हणून जर असं वागलं असेल तर? असं पण होऊ शकतं ना. तू म्हणते ते पण बरोबर आहे. अनिकेत? हा अनिकेत बोल. हा दादा, मी कॅफेत आलो होतो. एक महत्वाचं बोलायचं आहे. येतोस का? बरं, येतो लगेच. हा, ये लवकर ये. स्नेहा, अनिकेतचा फोन होता, कॅफेत बोलवलंय. रवीबद्दल काहीतरी सांगायचं म्हणत होता. जाऊन. अरे दादा, तुला रवीबद्दल अजून एक मोठी गोष्ट सांगायची आहे. आता अजूनही सांगायचं बाकीच आहे का? अरे हो. अरे रवीचा त्या गैरव्यवहारामध्ये काही संबंध नाहीये. त्याने त्या क्रिमिनल माणसाला मदत केली चुकून, म्हणून तो या सगळ्यांमध्ये अडकलाय. काय सांगतोस? हो. आणि आता तर त्यांनी अजून मोठी चूक केली. कसली चूक? अरे आपल्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी सगळे पुरावे त्या माणसाच्या विरोधाचे पोलीस स्टेशनला जाऊन दिलेत. आता ती माणसं त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाहीत त्याला. म्हणजे रवीचा जीव धोक्यात आहे तर? हो. बरं, मी निघतो. मला गेलं पाहिजे, तू काळजी घे. हो. दरवाजाला तर लॉक आहे. कुठे गेला असेल हा? ठीक तर असेल ना रवी? स्नेहा, मला वाटतंय त्याने गुन्हेगारांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जे पुरावे दिलेत ना, ते त्याला महागात पडणार आहे. ते गुन्हेगार त्याला जिवंत सोडणार नाही. असं संकटाच्या काळात त्याला एकट्याला सोडून आपल्याला चालायचं नाही. अनिकेत? हा अनिकेत. काय? रवी हे शहर सोडून कायमचं निघून जातोय?
आता कुठे तो? बरं, मी बघतो. चल. स्नेहा, ते बघ, इथे रवी. तुम्ही आलात? तुला असं कसं वाटलं की आम्ही तुला जाऊ देऊ म्हणून? ही मैत्री एवढा सहजासहजी तुटेल असं कसं वाटलं रे तुला? मला वाटलं मी सगळं काही गमावलंय. ह्या जगात माझं कोणीच राहिलं नाही. रवी, काही चुका खूप मोठ्या असतात, पण त्याहीपेक्षा मोठी मैत्री असते. ते कधी विसरू नकोस. योगेश, म्हणजे मला आता या शहरातून जायची गरज नाहीये. अरे तुला जायचीच गरज नाही. जगातलं किती मोठं संकट तुझ्यावर आलं तरी त्यातून बाहेर काढण्याची धमक माझ्यात आहे. चल, क्लास पार्टी देतो. चल.